काल शिवसेनेची 45 उमेदवाराची यादी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केली। मुळामध्ये सर्व यादीकडे जर आपण लक्षपूर्वक जर पाहिलं तर उठावानंतर जे जे उमेदवार त्यांच्याबरोबर होते, जे आमदार त्यांच्याबरोबर होते, त्यांना सर्वांना संधी देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं। याचा अर्थ असा आहे की कार्यकर्ता जपायचा कसा किंवा एखाद्या आमदाराला जपायचं कसं हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील इतर तमाम पक्षांना दाखवून दिलेलं आहे। त्या यादीमध्ये कोणतेही आयात केलेले तुम्हाला उमेदवार दिसणार नाही। एक दोन जे उमेदवार आहेत, वायकरांची मिसेसला उमेदवारी दिली, उदय सामंतच्या भावाला उमेदवारी दिली, हे अनेक वर्षापासून त्यांना त्या ठिकाणी कामाला लावलं होतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये हे लढायची हे सुद्धा सांगितलं गेलं होतं। म्हणून इतर कोणत्याही जागेमध्ये जास्त फेरबदल केलेला नाही। मी शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी मला सुद्धा चौथ्यांदा आज माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे। मतदारसंघातील असलेलं काम शिंदे साहेब जसं म्हणतात की टीकेला उत्तर आम्ही कामातून देऊ, त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये मी केलेली कामं असतील, लोकांशी असलेले संबंध असतील, त्या मतदारांच्या विश्वासाला मी जर पात्र ठरलेलो असेल तर निश्चितच माझा विजय हा पक्का आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझी लढत ही आयात केलेल्या उमेदवाराबरोबर आहे। माझ्या मतदारसंघामध्ये राहत नाहीत किंवा माझ्या मतदारसंघाची ज्याचा संबंध नाही अशा लोकांना पैसे देऊन दिलेली उमेदवारी ती आमच्या मतदारांना ॲक्सेप्ट होणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। सुजाण असलेला मतदार महाराष्ट्र जो घोडदौड करतोय, विकासाची जो पुढे वाटचाल करतोय आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण या सर्व बहिणीसुद्धा एक गठ्ठा मतदान हे महायुतीला करणार आहेत। म्हणून मला असं तरी वाटतं की माझा विजय हा निश्चित आहे। सुजाण असं म्हटलं, सुजाण मतदार माझ्या मतदारसंघामध्ये सर्व सुजाण मतदान आहेत आणि सर्व समंजसाने आपल्या मतदारसंघामध्ये काय झालं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते लोक मतदान करतात। इथे कुठेही आमच्या मतदारसंघामध्ये ना पैसा चालत ना इतर गोष्टी चालत, फक्त विकास हाच आमच्याकडे अजेंडा असतो। बरं, तुमची यादी काल जाहीर झाली आणि संजय राऊत आज म्हणाले की आमचा वाद मिटलेला आहे आणि आमची कोणी यादी आज जाहीर होणार आहे। संजय राऊतांनी म्हणलेल्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवायचं काही कारण नाही आहे। जोपर्यंत त्या तिन्ही नेत्यांचं दुपारी बैठक होईल किंवा प्रेस होईल त्या टायमाला खरं काय खोटं काय ते समोर येणार आहे। संजय राऊतच्या स्टेटमेंटवर कोणी विश्वास ठेवत नाही। तुमच्या या यादीमध्ये 3 विद्यमान आमदारांना तिकीट दिलं नाही, त्यामध्ये बालाजी किनीकर आहेत, विश्वनाथ भोईर आहेत, शांताराम मोरे आहेत। ही पहिल्या टप्प्याची यादी आहे, दुसऱ्या टप्प्याची यादी येणं आहे। यादी संपलेली नाही, हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्याची यादी ह्या 2 दिवसामध्ये जाहीर होईल। त्यामध्ये कुणाकुणाला तिकीट द्यायचं आहे याचा आणखी निर्णय व्हायचा। त्या मतदारसंघामध्ये इतरांना कुणाला उमेदवार दिली अशातला काही भाग नाही आहे। म्हणून 2 दिवस थोडं वेट करा, ती यादीसुद्धा लवकर समोर येईल। तुम्ही असं म्हणाले की जे उठावानंतर सोबत होते त्या सगळ्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले, ते पण मुंबईचा काही भाग आम्ही मुद्दामून राखून ठेवलेला आहे आणि त्या यादीमध्ये जे जास्त काही फेरबदल होणार नाही। 2 दिवसामध्ये ती सुद्धा यादी डिक्लेअर होईल। किती उमेदवारांची असेल यादी उरलेली आता? उरलेली यादी त्याबद्दल आता सध्या कल्पना नाही, परंतु त्याचा निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। पहिली यादी तुमची जाहीर झाली, मात्र पुण्यामध्ये जेव्हा 21 मतदारसंघ आहेत, तुमचं प्राबल्य आहे, त्या ठिकाणी एकही उमेदवार जाहीर झालेला नाही त्या ठिकाणी। दुसरी उमेदवाराची यादी आल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। यादी दुसरा एक मुद्दा आहे की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही शिंदे सेनेने उमेदवार दिला नाही, पण मनसेचे अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे। काही ठिकाणी आणखीन उमेदवाराच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे। म्हणून कुणाच्या विरोधात काय दिलं आहे याचं सर्व चित्र 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल। म्हणून आता याच्या विरोधात दिला नाही, त्याच्या विरोधात द्यायचा कोणता याचा सर्व निर्णय 2 दिवसात होईल। त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही। एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनंत दिघेंचा पुतण्या केदार दिघेला उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे। उभाटा गटांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या हार ही मानलेली आहे।
त्यांच्याकडे निष्ठावंत हा शब्दाला आता व्हॅल्यू राहिलेली नाही. म्हणून काही लोकांना जे काही आता प्रवेश घेतलेले जी काही लोक असतील त्या सर्वांना तिकीट देण्याचं काम ते करतायत आणि पराभव आपल्यासमोर दिसतोय हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यावर ते जास्त ट्रेस घेऊन काही पक्ष वाढला पाहिजे किंवा उमेदवार निवडून आले पाहिजे याकडे त्यांचं लक्षसुद्धा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यातले बरेचसे उमेदवार तुमच्याही उमेदवारांच्या विरोधात उभे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काय त्यांचं स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार त्यांनी उमेदवार उभं केलेले आहेत. म्हणून त्यांच्यावर भाष्य करण्यात काय अर्थच नाही ना. तो त्यांचा निर्णय. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगातील अनुभवावर एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग. बघा, संजय राऊतने जे काही आज पुस्तक लिहिलेलं आहे त्याला साक्षात्कार झालेला आहे. नरकातला स्वर्ग त्यांनी पाहिलेला आहे. आता महाविकास आघाडीच्या या नेत्याला महायुतीने आणखीन किती सहकार्य केलं पाहिजे. नरकातून सुद्धा त्याला आम्ही स्वर्ग दाखवलेला आहे आणि म्हणून आता याच्यानंतर आमच्यावर तो टीका करणार नाही. त्याला स्वर्गात जाण्याची घाई झालेली आहे. मी शिंदे साहेबांना आवर्जून विनंती करेन, साहेब काही करा, इतक्या चांगल्या माणसाला पुन्हा एकदा स्वर्गाचं द्वार दाखवा. त्या स्वर्गाच्या द्वारामध्ये त्याला आनंद घेऊ द्या. आता ज्या नरकात बाहेरसुद्धा ज्या नरकात तो आहे तिथं तो बेचैन आहे. म्हणून त्यांनी काढलेलं ते पुस्तक आहे. किती आम्ही त्याच्यासाठी चांगलं वागणूक देतो हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. म्हणून नरकातला स्वर्ग पाहण्याचं लवकरच त्याच्या भाग्य येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्ही आता असं म्हणलं की आम्ही त्यांना नरकातला स्वर्ग दाखवला, याचा अर्थ काय? संजय राऊतला असं वाटत होतं की जेलमध्ये गेल्यानंतर तिथं नरक असतो, परंतु त्या ठिकाणी त्याला स्वर्गाची अनुभूती झालेली आहे. आणि एखाद्या माणसाला जर स्वर्गात जायची जर इच्छा असेल, म्हणून त्यांनी जो काही केलेले मागे क्राईम आहे ज्यामध्ये बेलमध्ये ते बाहेर आहेत, जर पुन्हा तिथे गेले तर तो आनंद त्यांना उपभोगता येईल. म्हणून आमची विनंती हीच राहणार आहे की लवकरच त्या स्वर्गामध्ये जाओ आणि तिथं शांतपणे बाकी सर्व गोष्टीचा उपभोग घेऊ. कालच्या यादीत अनेक जे आहेत तर घराणेशाहीचा पण आरोप होता आणि नेत्यांच्या मुलांना पत्नीला उमेदवारी दिल्याचं. हा आरोप शरद पवारवर काय होत नाही? हा आरोप उद्धव ठाकरे साहेबांवर का होत नाही? हा आरोप सुशीलकुमार शिंदेवर का होत नाही? अशी अनेक नावं मी वाचून दाखवेल तुम्हाला की त्यांच्यावर आरोप करा ना. अनेक वर्षाची ही परंपरा यांनी चालवलेली आहे. आणि म्हणून एखाद्याच्या भावाला तिकीट दिलं किंवा एखाद्याच्या बायकोला तिकीट दिलं तर लगे घराणेशाही आली. ही कोणती पद्धत आहे? घराणेशाहीची पद्धत तुम्ही जर पाहिलं, जर आकडे जर नावं जर काढली ना ती सगळी घराणेशाहीचीच नावं तुम्हाला दिसतील. म्हणून यांना घराणेशाही बोलण्याचा अधिकार पण नाही. आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवार दिलेले आहे आणि त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे. निलेश राणे यांचा पक्षप्रवेश होतो, खूप वर्षानंतर ते पुन्हा सोडून करत आहेत. कसं संघर्ष त्यांच्यासोबतच होता. त्याच्यावरती ना मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर आहे, तो म्हणला की मुख्यमंत्र्यांना दाढीवाला म्हणला. आणि ते म्हणला की बाळासाहेब ठाकरेंना आता किती वाईट वाटत असेल की ज्या निलेश राणेंनी इतकी त्यांच्या वडिलांनी वगैरे विरोधात कामं केली, तोच निलेश राणे आता धनुष्यबाण हाती घेणार आहे. तर बाळासाहेब स्वर्गातून त्यांच्यावरती छीत करतील. निलेश राणेंनी काय वक्तव्य केलं तो रागाच्या भरात असेल, त्यावेळेचा संताप असेल, हे मी मान्य करतो. परंतु नारायण राणेंनी कधीही शिवसेना प्रमुखावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. आणि दुसऱ्याकडे जर पाहिलं, दुसऱ्या अंगाने जर पाहिलं, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना म्हातारड्या, केरडा, हालतो, आणखीन अनेक शिव्याची लाखोळी ज्यांनी वाहिली ते यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. म्हणून यांना आता त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. निलेश राणे हे शिवसेनेत येत आहेत. कोकणामध्ये पूर्वी ज्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं त्यावेळेला नारायण राणेसारख्यांनी तिथं शिवसेना वाढवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्याला कुणालाही नाकारता येणार नाही. त्यांचंही शिवसेना वाढण्यामध्ये योगदान होतं. म्हणून आज जर त्यांच्या मुलांनी उमेदवारी मागितली असेल, शिंदे साहेबांनी जर ते द्यायचं कबूल केलं असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्हाला सेंचुरी मारावी लागेल आणि निवडणुकीनंतर शिंदे हे मुख्यमंत्री नसणार असे संजय राऊत म्हणतात. सेंचुरी मागायला तेवढी जागा तर लढवा. कसली सेंचुरी मारतात? आता जे तुमच्या माध्यमातून येते ते
त्याला मॅक्झिमम 95 जागा देतात आणि सेंचुरी 100ला म्हणतात. त्याला हेही कळायला तर पाहिजे का 95 जागा लढून 95 जागा जिंकणार आहे. हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतो. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. या सर्वांची मिळून जरी सेंचुरी झाली तर ती 100ची होते. बाकी 188 जागावर आम्ही आहोत याचं भान त्यांनी राखलं पाहिजे. म्हणून येणारी सत्ता ही माहितीचीच असणार आहे. बरं, तुम्ही म्हणजे जेव्हा बंड केलं आणि गुवाहाटीला गेला होता, बंड सक्सेस झालं, आता निवडणुकीला समोर जाताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले. आज मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले, त्यांनी तिथं दर्शन घेतलं कामाख्या देवीचं. एक आशीर्वाद उठावानंतर जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्या टायमाला सुद्धा त्या ठिकाणी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. हे पूर्ण महाराष्ट्राने भारताने पाहिलेलं आहे. म्हणून आमच्या हिंदू देवदेवतांचं दर्शन घेणं काही गैर नाही. ज्यांना त्याची गरज वाटत नाही ते आजपर्यंत राम मंदिरालाही गेले नाहीत आणि कामाख्या देवीला तर जायचा त्यांचा प्रश्नच येत नाही. म्हणून आम्हाला सर्व साधू संत असतात, देवा असतील, त्यांच्या सर्वांचे दर्शन घेणं हे आम्हाला आवडतं. पण आम्ही त्यांचे भक्त पण आहोत आणि म्हणून त्या अँगलने त्या काळामध्ये कामाख्या देवीने आम्हाला दिलेला आशीर्वाद हा आम्हाला लाभलेला पण आहे. जे आमचे पोस्टमार्टम करायला निघाले होते त्यांचं पोस्टमार्टम आता कामाख्या देवीने सुद्धा केलं आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेब त्या दर्शनाला गुवाहाटीला गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे जे OSD आहेत मंगेश शिंदे अंतरवालीमध्ये दाखल झालेले आहेत, चर्चा करतायत रणनीतीसोबत. तर निवडणुकांच्या अनुषंगाने काही यामध्ये बघू शकतो? नाही, त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. जरांगे पाटलाकडे चिवटे का गेल्याची काही कल्पना नाही. नांदगावमध्ये आपण उमेदवार दिला नाशिकच्या, मात्र तिथं आता आपल्याच महायुतीतून छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ बंडखोरी करू शकतात किंवा ते भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नांदगावमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही. नांदगाव हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्या ठिकाणी आम्ही उमेदवाराची घोषणा केली. सुहास कांदेंचं नाव तिथं डिक्लेअर केलेलं आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये अशी कोणतीही गडबड कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही आणि त्याची स्वतःच ग्वाही ही भुजबळ साहेबांनी दिली. मुंबईमध्ये चित्र अजित पवारांनी त्यांना निरोपही दिला की तुम्ही असं काही करू नका, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. पाहूया. परंतु आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे भुजबळ साहेब त्या ठिकाणी कोणालाही बंडखोरी करू देणार नाही. मुंबईमधल्या जागा चित्र क्लिअर झालं असं म्हणत आहे, पण सध्या अंधेरी पूर्व, चेंबूर, कलिना, वरळी, वर्सोवा, शिवडी, धारावी इथं शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे तिढा जास्त वाढल्या तिथं काय तिढा वाढला नाही. फक्त माहितीची पत्रकार परिषद होऊ द्या, तुम्हाला कळेल आमचे उमेदवार कोण आहे. हे जे फेविकॉल का जोड आहे ना, हा किती जवळ लवकर तुटतो हे आम्हाला एकदा पाहतो द्या. राजकारणामध्ये तातडीने सर्व निर्णय जाहीर करायचे नसतात. आम्हाला निर्णय घेताना, परिपूर्ण निर्णय घेताना एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, देवेंद्र फडणवीस असेल, ते दूरदृष्टीने सर्व निर्णय घेतात. यांची पत्रकार परिषद एकदा होऊ द्या, पाहू तर द्या यांचे उमेदवार कोण आहेत. मग त्या टायमाला कुणाला लढवायचं, काय लढवायचं हे नेते ठरवतील. म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, त्याच्यानंतर आपली रणनीती हां, रणनीतीमध्ये असतात असं काही चेंजेस सुद्धा करावे लागतात आणि ते आम्ही करू. सत्ता आम्हाला घ्यायची आहे. कन्नडची जागा कोण लढवणार, तुम्ही सोडली आहे का? कन्नडची जागा ही शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचा उमेदवार 2 दिवसात डिक्लेअर होईल. मोठ्या नेत्याची मुलीचं पक्षप्रवेश आहे असं कळतंय तिथं. एका मोठ्या नेत्याच्या मुलीचा पक्षप्रवेश आहे तिथे शिवसेनेमध्ये तुमच्या. रावसाहेब दानवे यांच्या कन्या तिथं त्यांनी आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा रावसाहेब दानवेंच्या कन्याने सुद्धा आमच्याकडे तिकिटासाठी मागणी केलेली आहे. अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब परवा दिवशी घेतील. उमेश पाटलांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. तर अजित पवार म्हणतात पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी महाविकास आघाडी आहे. म्हणून उमेश पाटलांनी किती टीका केली तरी त्याचं स्वागत हे शरद पवारांचा तर राष्ट्रवादी पक्ष करेल. त्याच पद्धतीनं उभाटा गटामध्ये जे काही आता प्रवेश घेत आहेत त्यांनी कधी काळी यांना वाटेल त्या पातळीवर शिव्या दिल्या होत्या, परंतु त्यांचाही हे आनंदाने आता स्वीकार करत आहेत. पर्याय नसलेल्या माणसाला असे उद्योग करणं गरजेचं असतात. म्हणून मजबुरी ही उभाटा गटाची पण आहे आणि शरद पवार गटाची पण आहे. म्हणून त्यांना आयात करूनच उमेदवाराला उभं करावं लागेल. आणि काही ठिकाणी उभाटा गटामध्ये तरी आर्थिक जे सोर्स आहे इन्कमिंग, फक्त माणसाचंच नाही तर बाकी गोष्टीचं सुद्धा इन्कमिंग त्यांच्यामध्ये चालू आहे आणि त्याच पद्धतीने ते प्रवेश देत आहेत.
निवडणूक आचारसंहितेमुळे सगळे अधिकारी कर्मचारी कामात व्यस्त आहेत आणि दुसरीकडे अतिवृष्टी झाली मराठवाड्यात 45 मंडळात पंचनामे होत नसल्याचा आरोप होतो शेतकऱ्यांचा. नुकसान भरपाई मिळणार नाही असं. नाही या गोष्टीकडे सरकार गांभीर्याने पाहते आणि ह्या कामामध्ये कुठेही थांबणार नाही. हे काम कुठेही थांबवलं जाणार नाही. निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्यांचा बळी देणं हे योग्य नाही आणि त्या पद्धतीने सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या एक कन्नडच्या संदर्भातला म्हणजे काय नेमकी त्यांनी मागणी केलेली आहे, पक्षात प्रवेश करणार आहेत का, काय त्यांचा प्रस्ताव काय आहे संजना जाधव यांचा, त्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगितलं बरोबर. संजना जाधव या कन्नड मतदारसंघातून अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांनी पक्षाकडे स्वतः येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेले आहेत. त्यांनी उमेदवाराची मागणीसुद्धा केलेली आहे. त्या ठिकाणी अनेक पदाधिकारीसुद्धा तिकिटाची मागणी करत आहेत आणि म्हणून यावर निर्णय काय घ्यायचा यासाठी मुख्यमंत्र्यांनी कन्नडची उमेदवारी जाहीर केली नाही. 2 दिवसात योग्य तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाचा सर्व आम्ही स्वागत करू. संधी मिळेल त्यांना. निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यामध्ये तर मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. भाजपच्या नेत्यांची काय इच्छा आहे, कारण त्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्या कन्या- भाजपच्या वगैरे आम्ही तो विषय नाही आहे आमच्याकडे. उमेदवारी मागताना जो उमेदवार आमच्याकडे आला आहे त्याबद्दल निर्णय काय घ्यायचा हे फक्त मुख्यमंत्री ठरवतील. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.